की सुप्रीम कोर्टाने हे प्रश्न विचारलेला आहे की आपण प्रशासनाला सरकारला हे अधिकार देऊ शकतं का की एका माणसावर फक्त आरोप झाले आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीला किंवा फॅमिलीजला त्या घरातून आपण बाहेर काढून त्या घर पाडण्याची परवानगी देऊ शकतं का आपण? हे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस RS गवई जेव्हा हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं होतं तर हायकोर्टाला हे माहित नाही आहे का की सुप्रीम कोर्टाने हे निर्णय दिलेला आहे आणि इतकं क्लिअर ऑब्झर्वेशन्स आहे त्याच्यामध्ये. मग हे या राज्यामध्ये काय गुंडाराज सुरू आहे का? आहे गुंडाराज सुरू. कोणीतरी पालकमंत्री बसतो, कोणीतरी नेता जाऊन मागणी करतो, कोणीतरी हे म्हणतो की आम्ही JCB ला स्वतः घेऊन जाऊन हे पाडू करके. हे गुंडाराज नाही आहे तर काय आहे? तिथे काय विरोध केलं नसतं का लोकांनी? मी नाही गेलो असतं रात्री 2 वाजता तर लोक विरोध करणार होते. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली होती की तुमचं घर पाडण्यासाठी ते येत आहे, ते घर पुन्हा बांधण्याची जबाबदारी आम्ही घेणार. ते घर आम्ही बांधून देणार. आणि आम्ही म्हणजे या देशामध्ये जे आज ये गुंडा राज पासून जे लोक त्रस्त झालेले आहे, हैराण झालेले आहे, हे सगळ्यांची जबाबदारी आहे. लोकांनी कॉन्ट्रीब्यूट करेल, आम्ही कॉन्ट्रीब्यूट करणार, आम्ही स्वतः कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. ज्यांच्याकडे 10 रुपये आहे तर 10 रुपये कॉन्ट्रीब्यूट करतील. कारण सरकारला आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की तुम्ही या गुंडागर्दी करून एक घर पाडू शकता. घर बांधण्याची ताकद हिम्मत आमच्यामध्ये आहे. आणि ज्या माणसाचा तुम्ही घर पाडलेले आहे ते आत्तापर्यंत त्याला दोषी ठरवण्यात आलेला नाही आहे. दुर्दैवाने कोणी दोषी ठरवलेले आहे आपल्यालाही माहीत आहे आणि आपण सुद्धा याच्यामध्ये दोषी आहे. या देशामध्ये जे काही चाललेलं आहे याच्यामध्ये आपलाही सहभाग इतकंच मोठा आहे. या देशातल्या मीडियाला जे आज त्यांना प्रश्न विचारत नाही आहे. का तुमची हिंमत झाली नाही आहे की म्युनिसिपल कमिशनरला प्रश्न विचारण्याची की हे माणसाचं घर तुम्ही काय एकटं आहे, एक घर आहे या शहरामध्ये? 40% इलिगल कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये अनेक किती असे घरं आहे जे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले कॉर्पोरेटर्सचे आहे. हे डॉक्युमेंट्स आहे आमच्याकडे. आज जाणार आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे दाखवणार आहे की तुम्ही लिहिलेले आहे या डॉक्युमेंटमध्ये की हे इलिगल कन्स्ट्रक्शन आहे. मी सर्वप्रथम नारेगावमध्ये राहणारे जे लोक आहे त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी कुठल्याही प्रकारचा विरोध न करता जे पोलिसांनी महानगरपालिकांनी जे कारवाई केलेली आहे त्याला शांतिपूर्ण रीतीने त्यांनी ते होऊ दिले. मी मतींच्या परिवाराला सलाम करतो की ज्यांनी महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांना, पोलिसांना जेव्हा फुलांचा वर्षाव करत होते तर खऱ्या अर्थाने ते फुलांचा वर्षाव त्यांच्यावर नहीं होता. नाइंसाफी की अर्थी के ऊपर वो फूलों का अर्पण कर रहे थे. या देशामध्ये जे आज सुरू आहे, या राज्यामध्ये जे आज सुरू आहे त्याचा आम्ही सुरुवातपासून निषेध करत आहे. एखादा माणसावर आरोप होतो आणि तुरंत काही राजनैतिक पक्ष त्याचा दोषी ठरवून टाकतात, काही संघटनांचे लोक त्यांना दोषी ठरवून देतात आणि दुर्दैवाने द 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी जे आपला मीडिया आहे त्यांचाही रोल जे आहे ते निंदनीय आहे. कारण आमची अपेक्षा यांच्याकडून हे आहे की त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही हे जे कारवाई करत आहे, आज जे तुम्ही जे कारवाई केलेली आहे, क्या या शहरामध्ये फक्त एकच घर आहे की जे इल्लीगल आहे किंवा अनऑथराइज्ड आहे? इल्लीगल असेल तर इल्लीगल आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण हे जे पिक अँड चूजची जे पॉलिसी सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करत आहे. आपल्या राजनैतिक रोट्या भाजण्यासाठी हे जे सगळं करण्यात आलेलं आहे. माझा थेट प्रश्न आदरणीय हायकोर्टला आहे की जेव्हा हे हिअरिंग सुरू होती काल, तर मतींच्या वकिलांनी 15 दिवसाची मुदत मागितली जे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे आहे. सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिलेला आहे की कोणत्याही घर पाडण्याच्या अगोदर 15 दिवसाची नोटीस द्या.
आणि त्यांच्याकडून खुलासा मागा आणि नंतर तुम्हाला जे कारवाई करायची आहे. महानगरपालिकाचे जे वकील होते, सरकारी वकील जे होते, त्यांना हे मान्य नाही होतं आणि मग त्यांनी ओपन कोर्टमध्ये सांगितलं की आम्ही 7 दिवसाची हे टाइम पिरियड देतो. आता 24 तासही नाही संपले त्याच्यासाठी. का इतकी घाई होती की रात्री 4 वाजता पोलिसांना, सिक्युरिटी फोर्सेसना पाचारण करण्यात आलं होतं. 5:30-6 वाजता अर्ली इन द मॉर्निंग हे सगळं सुरू, हे घर पाडण्याची प्रक्रिया. का नॅशनल सिक्युरिटी होती, का नॅशनल थ्रेट होता की नाही आपल्याला आजच्या आज 24 तासाच्या आत हे पाडायचं आहे. मग महानगरपालिकामध्ये काही नियम आहे का नाही आहे? जेव्हा मतींच्या घरावर दुपारी 12 वाजता नोटीस लावण्यात आली की 24 तासाचा समय तुम्हाला देण्यात येत आहे, तुम्ही तुमचे पेपर सादर करा, तुम्ही तुमचा खुलासा द्या. मग काही तासानंतरही तुम्ही 24 तासही होऊ दिले नाही आणि त्याच्यावर कारवाई केलेली आहे. आम्ही स्वतः जाऊन मी त्यांच्या परिवाराला भेटलं, त्या एरियातले सगळे लोकांना भेटलं आणि मी त्यांना एकच गोष्ट सांगितलं की मतींवर आरोप सिद्ध झालेले नाही आहे. कोण सिद्ध करणार हे? हे काही राजनैतिक पक्षाचे नेते नाही करणार, काही संघटनांचे नेते नाही करणार, मीडिया नाही करणार. दुर्दैवाने हे तिघं मिळून कलेक्टिव्हली एका माणसावर आरोप होतो आणि त्याच्यावर इमिजिएट तुरंत त्याला दोषी ठरवण्याचा जे प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो. म्हणून आम्ही त्यांच्या परिवाराला जेव्हा भेटलं तर आम्ही त्यांना एकच गोष्ट सांगितलं की आपको घबराने की जरूरत नाही है. मतीनं काही चूक केली असेल तर एका इंडिव्हिज्युअलनी केलेली आहे. त्या घरामध्ये राहणाऱ्या त्याचा वयोवृद्ध आई, त्याचा वयोवृद्ध पिता आजारी आहे, लहान मुलं, त्याची बायको, त्यांचा काय दोष आहे? आणि जेव्हा मी हे बोलतो तर मी एकटा असा बोलतो असा नाही आहे. हे माझ्या हातात जे आहे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस RS गवई 2024चं जजमेंट आहे. जेव्हा हायकोर्ट, सुप्रीम कोर्टांनी उत्तर प्रदेशमध्ये जे कल्चर सुरू होता JCB लावून घरे पाडण्याचा, काही निर्णय येण्याच्या अगोदरच कुणाच्यावर आरोप झाला की JCB घेऊन जायचं आणि त्याचं घर पाडायचं. मग जस्टिस गवाईने आपल्या या जजमेंटमध्ये, हे जजमेंट आहे रिट पेटिशन क्रिमिनल नंबर 162 ऑफ 2022, रिट पेटिशन सिव्हिल नंबर 328 ऑफ 2022, त्याचं जजमेंट 2024ला RS गवई चीफ जस्टिस यांनी जेव्हा दिलं तर त्यांनी या जजमेंटची सुरुवात एका कविताच्या ओळीने केली. ते कविता प्रदीप ने लिहिलेली आहे. त्याच्या 4 ओळी मी आपल्याला, त्याच्या जजमेंटची सुरुवात त्यांनी असं केले होते. अपना घर हो, अपना आंगन हो, इस ख्वाब में हर कोई जीता है, इंसान के दिल की ये चाहत है कि एक घर का सपना कभी न छूटे. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे 2 पॅराग्राफ लिहिलेले आहे ते या देशामध्ये राहणारे ते हायकोर्टाच्या जजेसलाही हे मान्य आहे का नाही आहे, लोअर कोर्टच्या जजेसलाही मान्य आहे का नाही आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आणि पोलिसलाही मान्य आहे का नाही आहे. जेव्हा त्यांनी हे लिहिले, इट इज अ ड्रीम ऑफ एव्हरी पर्सन, एव्हरी फॅमिली टू हॅव अ शेल्टर अबव देअर हेड्स. अ हाऊस is an embodiment of the collective hopes of a family or individual's stability and security. An important question as to whether the executive should be permitted to take away the shelter of a family or families as a measure for infliction of penalty on a person who is accused in a crime. याचा अर्थ काय आहे की सुप्रीम कोर्टाने हे प्रश्न विचारलेला आहे की आपण प्रशासनाला, सरकारला हे अधिकार देऊ शकतं का की एका माणसावर फक्त आरोप झाले आणि त्याचा पूर्ण फॅमिलीला किंवा फॅमिलीजला त्या घरातून आपण बाहेर काढून त्या घर पाडण्याची परवानगी देऊ शकतं का आपण? हे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस RS गवई जेव्हा हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं होतं तर हायकोर्टाला हे माहित नाही आहे का की सुप्रीम कोर्टाने हे निर्णय दिलेला आहे आणि इतकं क्लिअर ऑब्झर्वेशन्स आहे त्याच्यामध्ये. मग हे या राज्यामध्ये काय गुंडाराज सुरू आहे का?
आहे गुंडाराज सुरू. कोणीतरी पालकमंत्री बसतो, कोणीतरी नेता जाऊन मागणी करतो, कोणीतरी हे म्हणतो की आम्ही JCB ला स्वतः घेऊन जाऊन हे पाडू करके. हे गुंडाराज नाही आहे तर काय आहे? तिथे काय विरोध केलं नसतं का लोकांनी? मी नाही गेलो असतं रात्री 2 वाजता तर लोक विरोध करणार होते. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली होती की तुमचं घर पाडण्यासाठी ते येत आहे, ते घर पुन्हा बांधण्याची जबाबदारी आम्ही घेणार. ते घर आम्ही बांधून देणार. आणि आम्ही म्हणजे या देशामध्ये जे आज ये गुंडा राज पासून जे लोक त्रस्त झालेले आहे, हैराण झालेले आहे, हे सगळ्यांची जबाबदारी आहे. लोकांनी कॉन्ट्रीब्यूट करेल, आम्ही कॉन्ट्रीब्यूट करणार, आम्ही स्वतः कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. ज्यांच्याकडे 10 रुपये आहे तर 10 रुपये कॉन्ट्रीब्यूट करतील. कारण सरकारला आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की तुम्ही या गुंडागर्दी करून एक घर पाडू शकता. घर बांधण्याची ताकद, हिम्मत आमच्यामध्ये आहे. आणि ज्या माणसाचा तुम्ही घर पाडलेले आहे ते आत्तापर्यंत त्याला दोषी ठरवण्यात आलेला नाही आहे. दुर्दैवाने कोणी दोषी ठरवलेले आहे आपल्यालाही माहीत आहे आणि आपण सुद्धा याच्यामध्ये दोषी आहे. या देशामध्ये जे काही चाललेलं आहे याच्यामध्ये आपलाही सहभाग इतकंच मोठा आहे. या देशातल्या मीडियाला जे आज त्यांना प्रश्न विचारत नाही आहे, का तुमची हिंमत झाली नाही आहे की म्युन्सिपल कमिशनरला प्रश्न विचारण्याची की हे माणसाचं घर तुम्ही काय एकटं आहे, एक घर आहे या शहरामध्ये? 40% इलिगल कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये अनेक किती असे घरं आहे जे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले कॉर्पोरेटर्सचे आहे. हे डॉक्युमेंट्स आहे आमच्याकडे. आज जाणार आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे दाखवणार आहे की तुम्ही लिहिलेले आहे या डॉक्युमेंटमध्ये की हे इलिगल कन्स्ट्रक्शन आहे, त्या कॉर्पोरेटरची सदस्यता रद्द करा, हे तुम्ही लिहिलेले आहे. मार्चचा ऑर्डर आहे तुमचा, मग काय करण्यात येत नाही याच्यावर कारवाई? की फक्त तुमची सरकार आहे? मग या देशामध्ये, या राज्यामध्ये 2 कायदे आहे की इम्तियाज जलीलसाठी वेगळा कायदा आहे आणि ह्या भारतीय जनता पार्टीचे किंवा शिवसेनेचे लोकांसाठी वेगळा कायदा आहे. असं होऊ शकत नाही. पण तुमच्यामध्ये हिंमत नसेल तर आमच्यामध्ये हिंमत आहे, आम्ही जाऊन हे प्रश्न विचारणार आहे. तुम्ही या सगळ्या पाऊल उचलणार आहात का? कारण सातत्यानं तुमच्यावर आणि तुमच्या पक्षावर टीका होताना कोण करतो? संजय शिरसाट. कोण आहे ते? कोण आहे ते? पालकमंत्री आहे ना. कशा प्रकारे चोरी केली होती त्यांनी, कशा प्रकारे लुटून खाल्लं होतं. पुराव्यासहित अँटी करप्शनचे डायरेक्टर जनरलला मी भेटलो होतो, पुराव्यासहित. CBIला सगळे पुरावे दिले होते. कसले पुरावे? वेट्स हॉटेलची पैसे कुठून आणले होते, कशा प्रकारचे सगळे नियम धाब्यावर ठेवून आपल्या मुलाच्या नावावर एक हॉटेल तुम्ही कशा प्रकारे बळकावली होती. दलित समाजाचे, आपण दलित समाजाचे आहे, SC समाजातले आहे. 364 दिन नाही, मी हिंदू आहे, 1 दिवसासाठी मी SC होणार आहे. मग आपल्या समाजातले गोरगरीब लोकांची वर्ग 2 ची जमीन कशा प्रकारे आपल्या मुलाच्या नावावर बळकावून घेतली होती या माणसाने. शेंद्रामध्ये जे रिझर्व्ड MIDCचा प्लॉट होता ट्रक टर्मिनससाठी, सगळे नियम धाब्यावर ठेवून आपल्या पदाचा गैरवापर करून कशा प्रकारे ते रिझर्वेशन काढून ते जमीन पुन्हा आपल्या मुलाच्या नावावर करून घेतली होती. हे जे राग होतं ना, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या समोर कोट्यवधींची रुपयांची जमीन जे आहे, आज इथे काम सुरू आहे, कोट्यवधी रुपयांची जमीन आहे. किती पैशामध्ये घेतली बघा. सगळे पुरावे दिले होते. राग होता त्यांचा, राग आहे त्यांचा माझ्यावर की मी तर या शहराचा हिटलर आहे. पोलीस माझ्या समोर उभे राहते हात जोडून, प्रशासन माझ्या समोर उभे राहतं आणि हे इम्तियाज जलील कोण आहे. म्हणून ते राग जे आहे त्यांना असं वाटतं की अब आया ऊंट पहाड़ के नीचे, अब इसको रगड़ दो करके. शिरसाट साहेब, मी घाबरणारा माणूस नाही आहे, मी लढणारा माणूस आहे. आणि तुमच्यामध्ये जितकी ताकद आहे तुम्ही लावा. मी पोलिसांना, प्रशासनाला, तुम्ही काही कोर्ट नाही आहे, तुम्ही काही पोलीस नाही आहे. मला माहित आहे तुम्ही पोलिसांवर दबाव टाकेल, तुमची सरकार आहे, तुमची हुकूमत आहे, पण मी पोलिसांना सहकार्य करेल. आणि तुमच्या बोलण्याप्रमाणे आता तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही जे माझ्यावर जे जे आरोप केलेले आहे की हे माझी नातेवाईक होती, आता तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. नाही तर कोर्टामध्ये खेचण्याची ताकद मला पण आहे. मी तुम्हाला पण कोर्टामध्ये खिचू आणि कोर्टामध्ये
हे तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे की कोण माझी नातेवाईक होती. आणि जे जे तुम्ही आरोप केले ना की MIM कशा प्रकारचं आतंकी संघटन आहे, MIM वर बंदी घाला करके, शिरसाट साहेब तुमचे जे पप्पा दिल्लीमध्ये बसलेले आहे ना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, त्यांनी हेच आतंकवादी संघटनांचे जे प्रमुख आहे असदुद्दीन अवैसीला जगभरामध्ये त्यांनी पाठवले होते या देशाचा मुद्दा राखण्यासाठी. या देशाचा हित काय आहे, या देशामध्ये आम्ही कशा आहे याचे मुद्दे मांडण्यासाठी तुम्हाला नाही पाठवले होते. माझे असदुद्दीन अवैसीला पाठवले होते, ज्यांच्या बाबतीत तुम्ही हे बोलत आहे की हे अतिरेकी संघटन आहे. तर मोदी साहेबांना विचारा तुम्ही जाऊन की तुम्ही एका अतिरेकी संघटनांचे प्रमुखाला विदेशात पाठवले होते करके. बोलताना थोडासा अकलेचा वापर करा साहेब. मला पण बोलता येत आहे, मला माहीत आहे खूप ऊन आहे, थोडा स्वतःला आपल्याला आवरा. आणि खूप ऊन आहे म्हणून मी आपल्याला सल्ला देतो की लिंबू पाणी घ्या, थोडासा थंड, आणि बोलण्याच्या अगोदर ते लिंबू पाणी घ्या. पण मला माहीत आहे की तुम्हाला लिंबू पाणी चालत नाही आहे, तुम्हाला दररोज रात्री आणि घ्यायचंच असेल तर विदेशी घ्या, देशी घेत असेल म्हणून अशा प्रकारचे जे बडबड जे सुरू आहे ना तुमची याच्या बाबतीत काहीतरी फक्त मी तुम्हाला हेच सल्ला देऊ शकतो की थोडा स्वतःला आवरा आपण. केवळ विरोधाला विरोध म्हणून ते बोलतायत असं म्हणायचं. मग काय आहे, त्यांना असं वाटलं की इम्तियाज जलीलने तर सगळ्या पुराव्यासहित दिलं होतं, त्याच्यावर का कारवाई झाली नाही आहे. या राज्यामध्ये एकाही मीडिया हाऊसमध्ये हिंमत नाही आहे की मुख्यमंत्र्यांना हे प्रश्न विचारण्याची. आणि तू हे माणूस जे आहे हे इतका दूध का धुला होता, तर त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवायला पाहिजे होतं. मी आज तुमच्या मार्फत त्यांना विनंती करत आहे कि अगर तुम दूध के धुले हुए हैं, तुम बहुत स्वच्छ प्रतिमे के हो, बहुत आदर्शवादी हो उसमें, तो तुमने अब मुख्यमंत्री को पत्र लिखना और ये कहना कि इम्तियाज जलील ने मेरे ऊपर है तो झूठे गंभीर आरोप लगाए हैं करके उसकी उच्च स्तरीय इंक्वायरी करो करके उसमें. मग हे जे माझ्या बाबतीत बोलत आहे ना की इम्तियाज जलीलला जेलला पाठवणार आहे, मी जेलमध्ये जाणार का तुम्ही जेलमध्ये जाणार याचा निर्णय तुमच्या पत्रावर निर्भर असेल. तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे असेल तर आजच्या आज मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवा आणि सांगा की हे जे आरोप ज्यांनी केलेले आहे, DGला भेटलो होतो अँटी करप्शनचे, CBIचे प्रमुखांना भेटलो होतो, सगळे पुरावे दिले होते, त्यांनीही मान्य केले होते की साहेब याच्यामध्ये काय आहे. पण नियम काय सांगतो माहित आहे का, की तुम्ही जेव्हा हे सिद्ध पुरावे पण दिले तर सरकारकडून परवानगी घ्यावं लागतं त्यांच्यावर अक्षर घेण्यासाठी. चोर चोर मौसेरे भाई, कौन परमिशन देने वाला है. सकाळी नितेश राणे कारवाई झाल्यानंतर ही जी अतिक्रमण हटवण्याची कारवाई जी झाली या MIMच्या नगरसेवकावर झाली, मात्र भाजप आहे, शिवसेना आहे, त्यांची देखील अतिक्रमण आहे. आज दुपारी आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती करणार आहे की आम्हाला थोडासा टाईम द्या, आम्ही तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवण्यासाठी येत आहे. तुमचे महानगरपालिकेचे जे डॉक्युमेंट्स आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट तुम्ही लिहिलेले आहे की या कॉर्पोरेटर, या पक्षाच्या कॉर्पोरेटरनी इल्लीगल कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे केलेलं आहे. मग प्रश्न त्यांना जाऊन आम्ही हे विचारणार आहे की साहेब या शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये दोन अलग वेगवेगळे कायदे कानून आहे का, आमच्यासाठी वेगळं आणि त्यांच्यासाठी वेगळं, हे प्रश्न विचारण्यासाठी दुपारी आम्ही जाणार आहे. कोण आपण नोटीस बघितले का, ते महानगरपालिकाने नोटीस जे लावलेली आहे कुठेही उल्लेख नाही आहे. दाखवा तुम्ही वाचलं नसेल, मी वाचलेलं आहे. हेच दुर्दैव आहे ना की तुम्ही याच्यामध्ये वाचलं का की त्यांनी हे सांगितलेले आहे की हे आरोपी आहे म्हणून आम्ही हे त्या घर पाळत आहे. त्यांनी लिहिलेले आहे की इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे, अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शन आहे. मग आमचं अनऑथराइज्ड आहे आणि त्यांचा अनऑथराइज्ड ऑथराइज्ड होतो, कारण सत्ता त्यांची आहे करके असणे. आणखी एका नगरसेवकाला अटक केली आहे, 3 अपत्य असल्याचं लपवलं असं म्हणत 420 गुन्हा दाखल केला, अटक पण लगेच केली. ठीक आहे, देखिए काय आहे, कोणी चूक केली असेल तर पोलिसांची जबाबदारी आहे कशा प्रकारची कारवाई करायची आहे. कोर्टामध्ये ते आपला युक्तिवाद करेल, पोलिसांना काय म्हणायचं आहे ते आपलं म्हणणं मानतील. मला काहीही नाही आहे, मी तर स्पष्ट बोलणारा माणूस आहे की माझ्या पक्षातून कोणी चूक केली असेल
तर कायद्याप्रमाणे ते जे प्रोसेस आहे त्यांना फॉलो करावा लागणार आहे. आप मीडिया ट्रायल की बात कर रहे हैं, जो मीडिया इदारे हैं जो फर्जी खबरें चला रहे हैं लव जिहाद के नाम पे इस तरह से, तो MIM 156/3 के तहत इनके खिलाफ एक्शन क्यों नहीं देती, कानूनी कार्रवाई क्यों नहीं करती? बघा काय है कि देखिए यही मीडिया है, हर मीडिया हाउस के बारे में मैं बात कर रहा हूं, जिसने चीख चीख कर है तो सुबह से लेकर रात तक है तो यही ही बात चिल्ला रहे थे कि ये निदा खान HR डिपार्टमेंट की हेड थी, वो लड़कियों को रिक्रूट करती थी TCS के अंदर, और वहां पे जाकर उनका ब्रेन वॉश किया जाता था करके. कई दिनों तक ये सिलसिला चलता रहा. फिर TCS ने है तो एक स्टेटमेंट इशू किया और उसने कहा कि वो टेलीकॉलर है करके. जो समूह से ऐसे टेलीकॉलर्स IT कंपनीज के अंदर होते हैं वो टेलीकॉलर है, उसका HR डिपार्टमेंट से कोई लेना देना नहीं है करके उसमें. तो मेरा ये है कि कभी ना कभी अपने आप को भी आईने में देखना पड़ेगा ना मीडिया को, कि हम क्या कर रहे हैं करके उसमें, और हम कितनों के पीछे भागेंगे. ये जो ट्रायल बाय मीडिया जो हो रहा है इस देश के अंदर, ये देश के लिए बहुत घातक, इसलिए हम कह रहे हैं कि मीडिया का रोल जो है वो एक 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी है. लोकशाही के जो 4 स्तंभ है उसमें से एक मीडिया का है. लेकिन अगर मीडिया ही एक एजेंडा के तहत अगर काम करना शुरू कर दे कि साहब इसको आरोपी हो गया है, अब वो नेता बोल रहा है कि इन्हें दोषी है, तो चलो दिन भर है तो दोषी उसको बना के है तो उसको बिल्कुल कटघरे के अंदर खड़े कर दे और उसको फांसी पे चढ़ा दे. लेकिन संजय सिरसाट बोल रहे हैं कि इम्तियाज जलील के बहुत करीबी रिश्तेदार नहीं जाए. मैं तो चाहूंगा साहब कि देखिए आरोप करने के लिए आपकी भी जांच होनी चाहिए ऐसी मांग कर. देखिए मैं अगर ये कहूंगा कि संजय सिरसाट का ठेठ संबंध जो है अशोक खरात से है, संजय सिरसाट का रिश्ता जो है वो अशोक खरात के साथ है, अगर मैं ये कहूंगा तो मुझे सिद्ध करना पड़ेगा उसमें. तो अब आपने कहा है कि ये बच्ची मेरी रिश्तेदार है करके उसमें, तो आपको सिद्ध करना पड़ेगा. नहीं वही महाशय ने करा, आप चिंता ना करें उसमें, वो उन्हीं को मैं ये कह रहा हूं. देखिए देश के अंदर हर मोदी नाम का आदमी नरेंद्र मोदी का रिश्तेदार अगर हो सकता है तो मुझे ये बताइएगा कि नीरव मोदी और नरेंद्र मोदी का रिश्तेदार भाई है? गोडसे परिवार जितने भी है इस देश के अंदर, क्या नथुराम गोडसे के रिश्तेदार है? मुझे बताइएगा उसमें. अशोक खरात, इतनी तड़प मैंने ये महाशय की संजय सिरसाट साहब की अशोक खरात के मामले के अंदर नहीं देखी है. उसमें हर 3 घंटे को मीडिया को बुला के बस इम्तियाज जलील को अरेस्ट होना. सिरसाट साहब ना तुम अदालत है ना तुम पुलिस है, ठीक है, तो मंत्री है उसके अंदर जो 1 आध महीने के अंदर जाने वाले हैं घर को. तो बस आपकी ख्वाहिश ये है कि मैंने जेल के अंदर चले जाना चाहिए. इस देश के अंदर है तो आपकी ख्वाहिशों के हिसाब से नहीं चलेगा. ठीक है, आपकी हुकूमत है, आप दबाव डालेंगे, आप मीडिया को बुला के चीख कर कहेंगे, देखा जाएगा उसके अंदर. हम पुलिस के साथ जाएंगे, कॉपरेट करेंगे, अदालत जाएंगे. तुमची आता भूमिका काय असणार आहे, कारण तुमच्यावर आरोप होत आहेत, नंतर तुम्हाला टार्गेट केलं जात आहे, शीर्षक तुमच्यावर आरोप करताय, तुमची काय भूमिका असेल? पोलिसांनी माझ्यावर आरोप केले का? इन्व्हेस्टिगेशन कोण करत आहे त्यांनी माझ्या बाबतीत काही बोललं का? मला हेच बोलायचं आहे की संजय सिरसाट ना तर न्यायालय आहे ना पोलीस आहे. त्यांची फक्त एकच इच्छा आहे की मी ज्या प्रकारे त्यांच्यावर आरोप केलं होतं ते फक्त आरोप नाही होते, असे फाईल्स होते, मोठे मोठे डॉक्युमेंट्स होते. त्या डॉक्युमेंट्सला तुम्ही चॅलेंज केलं का? नाही केलं ना तुम्ही. आणि आज तुम्ही जेव्हा माझ्यावर आरोप करत आहे, मी काडी मात्र तुमच्या आरोपाला महत्त्व देत नाही आहे. आरोपाला काय, तुम्हाला मी महत्त्व देत नाही आहे, तुमच्या आरोपाला तर सोडा. तुम्ही पालकमंत्री असेल, पण माझ्या पालकमंत्रीची एक जे भावना होती, एक हे होतं, स्वप्न होतं की माझ्या शहराचा जे पालक असायला पाहिजे. असे चोर भामटे लोक माझ्या शहरातले पालकमंत्री असेल तर मला असं वाटत नाही आहे की त्यांना काही मला इज्जत देण्याची आवश्यकता आहे करके उसमें. तुम्हाला शब्द असं वाटेल की तुम्ही पालकमंत्र्यांना अशा हे शब्द वापरत आहे. ज्या माणसात ती जितकी लायकी असतं तितकंच त्याला मिळतं. मी दुसऱ्या कोणाच्या बाबतीत बोलत आहे का? नाही बोलत आहे ना उसमें. मी तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आदर करतो. देवेंद्र फडणवीस साहेबांचा चांगले मुख्यमंत्री आहे. मी दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांचा आदर करतो.
मी उद्धव साहेबांना लाईक करतो पण अशा प्रकारचे हे जे लोक आहे त्यांना संधी मिळालेली आहे पैसा कमावण्यासाठी, सेवा करण्यासाठी नाही मिळालेली आहे. सर, तुम्ही आयुक्तांची भेट घेणार आहात, अतिक्रमण असणाऱ्या नेत्यांची यादीच तुम्ही त्यांना देणार आहात, तर ते किती नावं आहेत, कुणाची नावं आहेत सांगू शकाल? मी आपल्यालाही विनंती करणार, तुम्ही का सोडणार आम्हाला उसके अंदर? आम्ही जेव्हा जाईल तर तुम्ही पण या आणि तुमच्या समोरच फक्त तुमच्यामध्ये हिंमत जुटवा त्यांना प्रश्न विचारण्याची की जे कारवाई तुम्ही मतींच्या बाबतीत केलेली आहे तीच कारवाई तुम्ही भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेचे जे पदाधिकारी आहे त्यांच्यावर करणार का आहे करके. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.